नमस्कार. ग्रंथसूक्त ग्रंथसूक्तच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या 5व्या सत्रामधलं आपलं आजचं पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित नाटक संगीत उशाप. मुळातच सावरकर, त्यातही साहित्यिक सावरकर आणि त्यातही सावरकरांची नाटकं या विषयावर फारच क्वचित अशी चर्चा होते. आणि त्यातही सावरकरांनी जरी 3 नाटकं लिहिली असली तरी त्यांची इतर 2 नाटकं म्हणजे संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तर क्रिया यांच्या इतकीही चर्चा न होणारं नाटक म्हणजे संगीत उशाप. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1924 साली नाशिकमध्ये राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या मनाने असं घेतलं की जे अनेक भाषणांनी साध्य होत नाही ती गोष्ट दृक्श्राव्य पद्धतीतनं सिनेमा किंवा नाटक म्हणून जर लोकांच्या समोर आली तर ती होते. आणि त्या निमित्तानं आपलं राष्ट्र निर्मितीचं आणि समाज सुधारणेचं कार्य, हेतू, उद्देश आणि कथानक हे नाटकांच्या रूपानं लोकांसमोर मांडलं पाहिजे असं सावरकरांच्या मनाने घेतलं. आणि त्यावेळेला ज्या अस्पृश्यता निवारणाच्या किंवा समाज सुधारणेच्या कार्यामध्ये सावरकरांचं जास्त लक्ष केंद्रित होतं त्या विषयापासून सावरकरांनी सुरुवात केली. आणि या पार्श्वभूमीवरती 1927 साली त्यांनी लिहिलेलं नाटक म्हणजे संगीत उशाप. संगीत उशाप हे फार मोठं असं विस्कळीत नाटक आहे. त्यामुळे साहजिकच याचे फारसे प्रयोग तेव्हाही झाले नाहीत, नंतर तर कधीच झाले नाहीत. एकूण 5 अंक, त्यातही 27-28 प्रवेश, प्रचंड मोठी पात्रांची संख्या, वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या ठिकाणी घडणारं कथानक, अशा पद्धतीचं नाटक आहे. कारण मुळातच नाट्य प्रयोग व्हावेत या उद्देशापेक्षा सुद्धा त्या निमित्तानं सावरकरांना अपेक्षित असलेल्या समाजाच्या संकल्पना, राष्ट्राच्या संकल्पना, समाज निर्मिती आणि पर्यायानं राष्ट्र निर्मितीच्या आणि स्वातंत्र्याच्या संकल्पना यांचं प्रगटीकरण म्हणूनच सावरकरांनी स्वतःच्या नाट्य निर्मितीकडे पाहिलेलं आहे. सावरकरांनी स्वतःच्या साहित्य संमेलनाच्या भाषणामध्ये सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की नाट्य निर्मिती करताना किंवा नाट्य लेखन करताना माझा हेतू प्रयोगापेक्षा सुद्धा विचाराच्या प्रगटीकरणावरती जास्त आहे असं सावरकर त्या भाषणातही म्हणले आहेत. आणि त्याची मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे सावरकरांची 3ही नाटकं. सावरकरांच्या संगीत उशाप असू दे, संगीत संन्यस्त खड्ग असू दे किंवा संगीत उत्तर क्रिया असू दे, कागदोपत्री किंवा वरकरणी बघताना संगीत उशाप हे चोखा मेळा हे पात्र डोळ्यासमोर धरून लिहिलंय. पण त्याच वेळेला त्या नाटकामध्ये त्याची नायिका कमलिनी आणि त्या कमलिनीचा प्रियकर आणि होणारा नवरा शंकर जो पुढे मुसलमान धर्म स्वीकारतो आणि सिकंदर खान असं नाव धारण करतो, या 2 कथानकांच्या माध्यमातून ते पुढं जातं. म्हणजे चोखा मेळा आणि ही 2 महार मुलगा आणि मुलगी असे त्या 3 नाटकाची प्रमुख पात्र आहेत. असंच पाहायचं झालं तर उत्तर क्रियेमध्ये माधवराव पेशवे आणि पानिपत ही महत्वाची पात्र आहेत. संगीत संन्यस्त खड्गमध्ये बुद्ध धर्माचा प्रसार आणि त्या निमित्तानं हिंदू धर्मानं दिलेलं प्रत्यंतर आणि स्थिती ही प्रमुख पात्र आहेत. असं जरी असलं तरी ही निमित्त मात्र आहेत. त्या निमित्तानं सावरकर आपला राष्ट्रीय आणि सामाजिक दृष्टिकोन लोकांपुढे मांडू शकतात, हे त्यातलं खरं पात्र आहे. आणि या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर संगीत उशाप असू दे, संगीत संन्यस्त खड्ग असू दे, संगीत उत्तर क्रिया असू दे, ही नाटकं सावरकरांच्या विचारांचं प्रकटीकरण हे जास्त आहे. साहजिकच सावरकरांच्या हयातीमध्ये म्हणजे 1966च्या आधीच्या काळामधली परिस्थिती त्याला कारणीभूत आहे. त्यातही ही 3 नाटकं 1927, 1931 आणि 1933 अशा 3 वर्षी लिहिली गेलेली आहेत. 1927 साली संगीत उशाप, 1931 साली संगीत संन्यस्त खड्ग आणि 1933 साली संगीत उत्तर क्रिया. त्यानंतरच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. त्याचे कंगोरे आता वेगळ्या भयावह स्वरूपामध्ये समोर आले तरी सावरकरांनी जी पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून नाटकं लिहिली ती पार्श्वभूमी आता उरलेली नाही. त्या समस्येची तीव्रता एका वेगळ्या स्वरूपामध्ये पण जास्त धारदार, जास्त टोकदार आणि जास्त बोजदार झाली आहे. आणि म्हणून ग्रंथसूक्तमध्ये
आज जाणीवपूर्वक सावरकरांच्या 3 नाटकांवरती आपण 3 वेगवेगळे व्हिडिओ केले. संगीत उशापचा जर विचार करायचा झाला तर याच्यामध्ये चोखा मेळांच्या वेगवेगळ्या अभंगांचाही जरूर समावेश करण्यात आलाय. त्याच्या जोडीने सावरकरांनी इतर काही नाट्यपद सुद्धा या नाटकामध्ये लिहिलेली आहेत. परंतु जे संगीत संन्यस्त खड्ग मधल्या नाट्यगीतांना भाग्यध्येय वापाट्याला आलं ते संगीत तुष्याप मधल्या नाटकांना आलं नाही. चोखा मेळांचे काही अभंग नंतरच्या काळामध्ये ध्वनिमुद्रिकांच्या रूपानं जास्त प्रसिद्ध झाले, तरी त्या प्रसिद्धीमध्ये तो गायक आणि चोखा मेळांचे अभंग यांचं श्रेय जास्त आहे. ती नाट्यपद नंतरच्या काळामध्ये जरी प्रसिद्ध झाली तरी ती नाट्यपद म्हणून प्रसिद्ध झालेली नाहीत, हेही संगीत उशापची चर्चा करत असताना लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु संगीत उशाप हे सावरकरांनी लिहिलेलं पहिलं नाटक असल्यामुळे असेल, पण लेखनामधला एक विस्कळीतपणा जरी असला तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की अलीकडच्या काळामध्ये सामाजिक समरसता हे मूल्य वेगवेगळ्या संदर्भातनं वेगवेगळ्या संघटना मांडत असतात. साहजिकच त्याच्यामध्ये संघटनात्मक अभिनिवेश जरूर आहे. अशा सगळ्या अभिनिवेशांना एकत्र करणारं असं नाटक संगीत उशाप आहे. त्यामुळे या अभिनिवेशाच्या भरामध्ये सावरकरांच्या या नाटकाकडे दुर्लक्ष होत असावं असं म्हणता येईल असा भाग आहे. परंतु प्रत्यक्ष नाट्य प्रयोग केला नाही तरी अभिवाचनाच्या दृष्टीनं जरूर विचार करता यावा अशा पद्धतीचे काही प्रसंग संगीत उशाप या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नाटकामध्ये नक्की आहेत. एकंदरीतच आपण ज्या पद्धतीच्या युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय अशी चर्चा आपल्या देशामध्ये सध्या होतीये, त्या पार्श्वभूमीवरती सावरकरांचं संगीत उशाप हे नाटक एका तटस्थ भूमिकेतनं पुन्हा एकदा वाचावं एवढं जरूर लक्षात घेतलं पाहिजे. याचं कारण असं आहे की सावरकरांच्या या नाटकाचं जे संहिता प्रसिद्ध केली जाते त्याच्या मुखपृष्ठावरती संगीत उशाप हे नाटकाचं नाव आणि नाट्यलेखक म्हणून सावरकरांचं नाव याच्या बरोबरीनं एक ओळ प्रसिद्ध केलेली आहे. आणि ती ओळ अशी आहे की अस्पृश्यता, जातीभेद यामुळे समाजात निर्माण झालेलं विदारक चित्र आणि अस्पृश्यांचा संघर्ष दाखवणारं सामाजिक नाटक म्हणजे संगीत उशाप. हा जो विचार आहे तो विचार आता जाती धर्म याच्या पलीकडे जात काही राष्ट्र म्हणून संकल्पना मांडता येते का याचा विचार आजच्या संदर्भामध्ये जरूर करता येईल. आणि त्याही दृष्टिकोनातनं नाटक, नाट्यतंत्र, नाट्यसंहिता, नाट्यप्रयोग म्हणून जरी हे नाटक ढिसाळ वाटलं तरी नाट्य विचार म्हणून हे नाटक आजही काही प्रमाणात तरी उपयुक्त ठरेल याविषयी कोणताही प्रश्न नाही. काही वेळेला विचार करत असताना हे नाटक पटकन माझ्या लक्षात यायचं कारणही मोकळेपणानं सांगून टाकतो. या नाटकाच्या एका प्रसंगामध्ये एक वाक्य असं आहे, तो प्रसंग असा आहे की चोखा मेळा आता तिथे रस्त्यामध्ये झाडूकाम करत असतात, सफाई करत असतात आणि त्यावेळेला या नाटकाची नायिका कमलिनी आणि तिचा होणारा नवरा शंकर हे त्यांना भेटायला येतात. अशा वेळेला चोखा मेळा हे हातात झाडू घेऊन रस्त्यांची जाडलोट करतायत हे पाहून त्यांना दुःख होतं. कारण त्यांच्या घरचं वातावरण, त्यांचे घरचे वयस्क आणि वृद्ध माणसं जानोबा महाराजांसारखी किंवा जानोबा नायकांसारखी यांच्यासाठी चोखा मेळा हे एक दैवत असतं. तशा काही संकल्पना या 2 तरुण मुलांच्या ज्यांचं लग्न होऊ घातलंय त्यांच्या मनामध्ये असतात. तुमच्या लग्नाला तर माझी संमती आहेच, पण प्रत्यक्ष लग्न होण्याच्या आधी चोखा मेळांचा तुम्ही आशीर्वाद घेऊन या असं सांगून त्यांना जानोबा महाराणी किंवा जानोबा नायकाने चोखा मेळ्यांच्या भेटीला पाठवलेलं असतं. मग अशा वातावरणामध्ये, अशा भावनिक स्थितीमध्ये कमलिनी जेव्हा चोखा मेळांना रस्त्यामध्ये झाडलोट करताना पाहते त्यावेळेला ती त्यांना विचारते की तुम्ही ही झाडलोट का करताय? ज्या हातामध्ये शंकराचार्यांसारखा धर्मदंड किंवा एखाद्या राजाच्या हातातल्यासारखा राजदंड दिसला असता, शोभून दिसला असता, तिथे झाडू हे मला गणित पावत नाही. आणि अशा वेळेला चोखा मेळा तिला उत्तर देतात की मनाची आणि समाजाची स्वच्छता हे शरीराच्या आणि रस्त्यांच्या स्वच्छतेपासून सुरू होते. एकंदरीतच स्वच्छ भारत अभियानाच्या सध्याच्या जमान्यामध्ये अशाही अर्थानं या नाटकाचा विचार करता येईल का याच्यावरती विश्वास ठेवू.
या निमित्तानं जे वेगवेगळे संदेश चोखामेळांच्या भूमिकेतून स्वातंत्र्यवीर सावरकर देतात ते आत्ताच्या वर्क कल्चरला लागू पडेल अशातली गणित आहेत. सावरकर चोखामेळांच्या माध्यमातून या नाटकामध्ये एक वाक्य लिहून जातात की स्वतःच्या कामावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवा. दुसरा एखादा कोणीतरी म्हणतो म्हणून आपलं काम वाईट किंवा चांगलं ठरत नसतं. आपल्याला त्याची उपयुक्तता पटलीये का आणि ज्या उद्देशानं ते काम व्हावं अशी अपेक्षा आहे आणि ते आपल्याला दिलेलं आहे ते काम आपण निष्ठापूर्वक करतो का, यावर ते काम चांगलं का वाईट असं ठरतं. ज्या पद्धतीचं अलीकडच्या काळामधलं एक वर्क कल्चर आणि ज्या पद्धतीचं अलीकडच्या काळातलं एक नॉलेज बेस्ड इकॉनॉमी आहे याचा विचार केला तर सावरकरांचा हा विचार याही दृष्टिकोनातनं लक्षात घेतला पाहिजे. एकंदरीतच सावरकरांची नाटकं असा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की नाट्य निर्मिती म्हणून सावरकरांनी नाटक लिहिलेलं नाही. मग ते उश्शाप असू दे, उत्तर क्रिया असू दे किंवा संन्यस्त खड्ग असू दे. ज्या पद्धतीनं तोतयाचं बंड हे नाटक लिहिलं गेलं, ज्या पद्धतीनं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी कीचकवध हे नाटक लिहिलं, तशाच उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका वेगळ्या उद्देशानं पण दृकश्राव्य माध्यमाचा लोकांवरती जास्त प्रभाव पडतो या विचारानं लिहिलेलं नाटक म्हणजे संगीत उश्शाप. 1927 साली लिहितं झालेलं किंवा लिहिलं गेलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं पहिलं नाटक संगीत उश्शाप. आणि म्हणूनच सावरकर सूत्र धरून ग्रंथसूक्तच्या या सत्रामध्ये आवर्जून समावेश केलेलं पुस्तक म्हणजे सावरकरांचं नाटक संगीत उश्शाप. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.